मराठी गूढ कथा येथे आपले स्वागत आहे. जर अजूनही तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब आणि कमेंट्स करा. रॉकेलच्या बॉटलमध्ये लावलेल्या दिव्याची वात येणाऱ्या थंड हवेच्या झुळकीने हलत होती. त्याला धरून घरात बसलेल्या लोकांच्या भिंतीवर पडलेल्या सावल्याही हलायच्या. बाहेर जोरदार पाऊस सुरू होता. 4-5 दिवसांपासून पावसाने उसंत घेतलेली नव्हती. सगळीकडे पाणी पाणी झालेलं होतं. गावाबाहेरची नदी पुराने फुगलेली होती. भरलेल्या नदीमध्ये एवढं पाणी आलं होतं की तिचा दुसरा काठही नजरेस पडत नव्हता. बाहेर पडत असलेल्या पावसाचं सगळं पाणी नानाविध रस्त्याने त्या नदीला येऊन मिळत होतं. नदीला महापूर आलेला होता. एरवी शांत असणारी ती नदी जोराने आवाज करत वाहत होती. त्या पाण्यात वाहत येणारे मोठमोठे झाडं आणि लाकडं यांचा तुटण्याचा आवाज गावातल्या घरापर्यंत येत होता. 2-4 दिवसांपासून पावसाने धुमशान माजवलं होतं. घराच्या आतमध्ये कोंडीबा त्याच्या वाढलेल्या पांढऱ्या दाढीचे खुंट खाजवत भिंतीला टेकून बसला होता. त्याच्या शेजारीच हरी डोक्यावर हात ठेवून बसून होता आणि हरीच्या बाजूला त्याचा लहान भाऊ हा पण उकिडवा बसून होता. समोरच्याच भिंतीजवळ हरीची बायको लहान पोराला मांडीवर झोपून बसलेली होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता दाटलेली होती. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आता काय करायचं हा प्रश्न आवासून उभा होता. स्वयंपाकघरात म्हातारी पाट्यावर कडुनिंबाचा पाला वाटत होती. वाटता तिची अखंड बडबड सुरू होती. राहून तिच्या तोंडून शिव्यांचा भाडीमार सुरू होता. त्याला कारणही तसंच होतं. कारण 2 दिवसांपूर्वी आलेला त्यांचा मुलगा बिरजू याला 4-5 वर्षापूर्वी या लोकांनी घरून हाकलून दिलेलं होतं. वाया गेलेला, दारू व इतर सगळे वाईट नाद करणारा, म्हाताऱ्याच्या 3 पोरांमधला हा सर्वात लहान पोरगा पूर्णपणे वाया गेलेला. दारू, जुगार आणि इतर सगळी वाईट व्यसनं त्याला लागलेली होती. त्याला घरातून हाकलून लावल्यापासून 4-5 वर्ष तो कुठे होता, काय करत होता याबद्दल यांना काहीही माहीत नव्हतं. या घराने बिरजूसोबतचे आपले सगळे संबंध तोडून टाकले होते. पण आता एवढ्यात 2 दिवसांपूर्वी बिरजू परत घरी आला होता. तो आल्यामुळे घरच्या सगळ्यांना चिंता लागली होती. त्याला कारणही तसं होतं. सगळीकडे कोरोनाचा कहर सुरू झालेला होता. लोकांचे लोंढेच्या लोंढे आपल्या गावाकडं पायी चालले होते. त्यांची कामं बंद झालेली होती. इतर गावांसारखंच हरीच्या गावानेही आपली वेश बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी बंद केली होती. सर्व गावामध्ये दवंडी पिटवून सांगितलं होतं, बाहेरच्या कुठल्याही माणसाला कोणीही घरात घ्यायचं नाही. कारण अजूनपर्यंत गावात कोरोनाचा पेशंट आलेला नव्हता. जर कुणी अशी आगळीक केली, बाहेरचा कुठलाही माणूस नजर चुकवून गावात आला आणि त्याला कोणी आपल्या घरात घेतलं तर त्या सगळ्या कुटुंबाला वाळीत टाकण्याची धमकी गावाकडून देण्यात आलेली होती. आणि याच कारणामुळे हरीच्या कुटुंबाची चिंता वाढली होती. गावात येणारे सगळे मार्ग जरी काटेकुटे लावून बंद केलेले असले तरी बिरजू शेताच्या वाटेने लपून छपून रात्रीचा त्याच्या घरी आला होता. आल्यापासूनच त्याला ताप आणि खोकला होता. घरी आल्यावर बिरजूने 2 दिवस कसेबसे काढले आणि 2 तासापासून तो थंड झाला होता. त्याचं मडं निपचित एका कोपऱ्यात पडून होतं. जर हे गाववाल्यांना समजलं तर सगळे गाववाले हरीच्या अख्ख्या कुटुंबाला गावाच्या बाहेर करणार होते. या गोष्टीचं दडपण हरी आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबावर आलं होतं. त्यांनी आपल्या घरी कुणी आलंय हे बाहेर कुणालाही कळू दिलं नव्हतं. पण हा एवढ्या तडकाफडकी जाईल हे पण त्यांच्या ध्यानी नव्हतं. कोंडीबा आपले दोन्ही पाय पोटाशी घेऊन बसलेला होता. त्याची नजर शून्यात रोखलेली होती. हरीने कोंडीबाकडे पाहिलं. काय करावं हे त्यालाही उमगत नव्हतं. आतमधून म्हातारीचा तोंडचा पट्टा सुरूच होता. ती बसल्या बसल्या ही बला आपल्या डोक्यावर कुठून आली म्हणून त्या मड्याकडे बघू त्याला शिव्या देत होती. बडबड करताच म्हातारी उठली. हातामध्ये पाट्यावर वाटलेल्या निंबाच्या पानाचा मोठा गोळा घेऊन ती बाहेर आली. तो वाटलेला निंबाच्या पानांचा गोळा तिने तिचा म्हातारा नवरा आणि दोन्ही पोरांच्या हातावर दिला. चांगले हात घासून घ्या, म्हणजे कमीत कमी तुम्ही नाका तोंडाला तरी आपले हात लावणार नाही. एवढं बोलून
म्हातारी परत स्वयंपाक खोलीत निघून गेली. चला उठा आता. म्हातारा कोंडीबा आपल्या डोक्याला मुंडासं गुंडाळत उठला. हरी आणि त्याचा लहान भाऊ अजूनही तसेच बसून होते. म्हाताऱ्याने झोपडीचं दार किलकिलं केलं आणि थोडी बाहेर नजर टाकली. पाऊस अजूनही सुरूच होता. दाटलेल्या ढगांमुळे समोरचं तेवढंसं नीट दिसत नव्हतं. म्हाताऱ्याने सगळीकडे नजर फिरवली. दूरवर असलेल्या 1-2 घरांमधून काही दिवे लुकलुकत होते. बाकी सगळीकडे अंधाराचं साम्राज्य पसरलेलं होतं. कोंडीबाची जमेची बाजू म्हणजे त्याचं घर गावच्या टोकाकडे होतं. त्यामुळे ते मडं घेऊन जाण्याची तेवढी चिंता त्याला वाटत नव्हती. फक्त कोणी बघत नाही ना याची त्याला खात्री करून घ्यायची होती. कोंडीबा दार उघडून बाहेर आला. पावसाचे टपोरे थेंब त्याच्या डोक्यावर आदळू लागले. कोंडीबाने तिथेच उभं राहून परत आपल्या शोधक नजरेने सगळीकडचा कानोसा घेतला. सगळं चिडीचूप होतं. रातकिड्यांचाही आवाज येत नव्हता. कोंडीबा परत घराच्या आतमध्ये आला. चला चला लवकर करा. हातवारे करत त्याने पोरांना उठवलं. हरी आणि त्याच्या लहान भावाने मडं चादरीमध्ये गुंडाळून घेतलं. हरीची बायको भेदरलेल्या नजरेने त्यांच्याकडे बघत होती. तिच्या मांडीवरचं पोरगं झोपलं होतं. एकदाचं हे मडं घराच्या बाहेर घेऊन गेलं आणि त्याची विल्हेवाट लावली की कोंडीबाच्या अख्ख्या कुटुंबाच्या छातीवर असणारं ओझं उतरणार होतं. हरी आणि त्याच्या लहान भावाने व्यवस्थित चादरीमध्ये त्यांच्या सगळ्यात लहान भावाचं मडं गुंडाळून टाकलं. त्याच्याबद्दल तसंही कोणाला काही वाटत नव्हतं. त्यामुळे कुणाच्या रडण्याचा प्रश्नच नव्हता. म्हातारी उलट तर त्याला शिव्याच मारत होती. कोंडीबाने आपली काठी हातात घेतली. डोक्यावरचं मुंडासं व्यवस्थित गुंडाळलेलं आहे की नाही हे एकदा चाचपून घेतलं आणि त्याने पोरांना इशारा केला. कोंडीबाच्या दोन्ही पोरांनी ती चादर गाठोड्यासारखी हातात उचलून घेतली आणि त्या कोसळणाऱ्या पावसात ही तिघही मंडळी घराबाहेर निघाली. पावसामुळे रस्त्यावर भरपूर चिखल झाला होता. त्यामुळे पावलं उचलताना चादरीमध्ये गुंडाळलेलं मडं हेलकावं खात होतं. कोणीच कुणाशी बोलत नव्हतं. लवकरात लवकर त्या मड्याची विल्हेवाट लावायची हा एकमेव विचार तिघांच्या मनात सुरू होता. कोंडीबा आपल्या हातातली काठी जमिनीवर रोवत आपली पावलं उचलत होता. रस्त्यावरचा चिखल असल्यामुळे त्यांनी पायात चपलाही घातलेल्या नव्हत्या. एकाएकी चालता चालता हरीने हेलकावा घेतला. काय झालं? सगळे थांबले. हरी म्हणाला, थांबा बाईच. त्यांनी खाली वाकून पाहिलं. त्याच्या पायामध्ये बाबळीचा काटा घुसला होता. याला आत्ताच जायचं होतं आत. त्रासिक स्वरात हरी उत्तरला. गप गप, आवाज करू नको. कोंडीबाने हरीला चूप केलं. पायातला काटा काढून परत हे तिघे नदीच्या दिशेने चालायला लागले. नदीच्या दिशेने जात असताना नदीचा मोठा होणारा आवाज त्यांच्या कानावर पडत होता. कुणालाही कळू न देता ही मढ्याची ब्याद जर दूर सारायची असेल तर त्यांच्यापुढे हा एकमेव रामबाण उपाय होता. तो म्हणजे ते मढं घेणे आणि त्या उफाणलेल्या नदीमध्ये सोडून देणे. ती नदी आपल्या वेगवान प्रवाहासोबत त्याला दूर कुठेतरी पोचवून देणार होती आणि गावामध्ये कुणाला काही कळणारही नव्हतं. तिघेही चालत चालत नदीकडे आले. सततच्या पावसाने नदी खूप फुगली होती. तिचा रौद्र आवाज आता जोराने कानावर येत होता. वरून कोसळणाऱ्या पावसाचे मोठमोठ्या थेंबांचे फटकारे या तिघांच्याही चेहऱ्यावर पडत होते. म्हाताऱ्याने थोडं सामोर जाऊन अंदाज घेतला. पोरांनो, लई गाळ साचलाय, थोडं सांभाळून. म्हाताऱ्याने पोरांना सूचना केली. सगळे सावध होते. आता म्हातारा मागे झाला आणि ते चादरीत गुंडाळलेलं मडं घेऊन हरी आणि त्याचा लहान भाऊ दोघेही जण समोर आले. त्या निसरड्या चिखलातून पाय उचलत उचलत ते नदीच्या पाण्यापर्यंत येऊन पोचले. पाण्याला भयानक ओढ होती. त्या नदीच्या मधल्या भागातून पुरामुळे वाहत जाणारी मोठमोठी झाडं एकमेकावर आदळून कडकड तुटत होती. त्यांचा भयानक आवाज त्या शांततेत घुमत होता. पावसाचे मोठमोठे थेंब कोसळतच होते. पावसाने आता आणखी जोर पकडला होता. कसं बसत चालत हे तिघेही नदीच्या पाण्याजवळ आले. हरीने कोंडीबाला तिथेच थांबवलं. आबा, तुम्ही इथंच थांबा, पाण्याला लय ओढ आहे. एवढं बोलून ते दोघंही पाण्यात उतरले. नदीचं पाणी हरी आणि त्याच्या भावाच्या पायांनाही ओढ लावत होतं. त्या पाण्यात कसं बसं शिरून एकदाचं ते मढं त्यांनी पाण्यामध्ये लोटून दिलं आणि दोघेही जण वळून काठाकडे आले. चला, ब्याद सुटली एकदाची. हात झटकत हरी बोलला.
बरं झालं एकदाचं, असं बोलून कोंडीबाने आपले हात डोळ्याकडे नेले. पण कितीही झालं तरी ते पाण्यात सोडलेलं मळं कोंडीबाच्या सगळ्यात लहान मुलाचं होतं. त्याला थोडं गहीवरून आलं, पण एकाएकी त्या कडुनिंबाच्या पाल्याचा उग्र वास त्याच्या नाकात शिरला. भानावर येऊन त्याने आपले हात मागे घेतले. आता पावसाचा जोर थोडा कमी झाला होता. आकाशातल्या ढगांचं आवरण हटवून तो पौर्णिमेचा चंद्र थोडा सामोर आला. त्या चंद्राच्या उजेडात म्हातारा नदीकडे बघत होता आणि एकाएकी त्याने आपल्या दोन्ही मुलांना तिथंच थांबवलं. अरे ते बघ, ते उलट्या प्रवाहाला लागलं वाटतंय. म्हाताऱ्याने नदीकडे बोट केलं. हरी आणि त्याच्या लहान भावाने वळून तिकडे पाहिलं. त्यांनी नदीत सोडलेलं मढं परत नदीच्या काठाला लागलं होतं. हे कसं झालं? हरीच्या मनात प्रश्नचिन्ह उमटलं. त्याने म्हाताऱ्याकडे बघितलं. कोंडीबा म्हणाला, बहुतेक ते प्रवाहाच्या उलट दिशेला लागलंय. त्याला थोडं आतमध्येपर्यंत सोडून या. हरी आणि त्याचा लहान भाऊ दोघेही वळले, कारण ते मढं तिथं काठाला राहणं यांच्यासाठी फायद्याचं नव्हतं. दुसऱ्या दिवशी गावच्या सगळ्यांना कळून आलेलं असतं. यावेळी थोडं याला आतमध्ये पाण्यापर्यंत सोडून येतो. हरी चालता चालता बोलला. बघाल, नदीला लई जोर आहे आता. आबा चिंता करू नका. एवढं बोलून हरी आणि त्याचा भाऊ त्या मढ्याला परत लोटत लोटत पाण्यात गेले. पाण्याच्या एवढ्या प्रवाहातून हात मारताना त्यांची बरीच दमछाक झाली. थोडं आतमध्ये पर्यंत नेऊन त्यांनी ते चादरीमध्ये गुंडाळलेलं मढं परत पाण्यात लोटून दिलं. एवढं करेपर्यंत दोघंही पार थकून गेले होते. नदीचा प्रवाह त्यांनाही आपल्यासोबत ओढत होता. तरी कसेबसे हात मारत हरी आणि त्याचा लहान भाऊ दोघेही काठाकडे आले. चंद्र आता ढगांमधून पूर्ण बाहेर आला होता. म्हातारा काठावरच उभा राहून त्या मढ्याला पाण्यासोबत वाहत जाताना बघत होता. पाण्यातून बाहेर आल्यावर हरी आणि त्याचा लहान भाऊ दोघेही त्या चिखलामधून पाय उचलत बाहेर येऊ लागले. त्यांनी पाहिलं, त्यांचा म्हातारा मोठमोठे डोळे करून नदीपात्राकडेच बघत होता. त्यांनी परत आपलं बोट त्या दिशेला केलं. आता काय झालं असं म्हणून हरीने आपली मान वळवली. ते मढं परत किनाऱ्याकडे येऊ लागलं होतं. हे काय सुरू आहे आबा? हरीने त्रासिक स्वरात विचारलं. बहुतेक ते भवऱ्यात आलं वाटतंय आणि ते भवरा त्याला परत काठाकडं फेकतोय. एक काम करा, त्याला बाहेर काठावर आणा. हरी आणि त्याच्या लहान भावाने ते चादरीत गुंडाळलेलं मढं काठावर आणलं. आता इथली मोठमोठी दगडं उचला. ती दगडं त्या मढ्यासोबत चादरीमध्ये बांधा आणि पार मध्यापर्यंत नेऊन सोडून या. म्हणजे ते पाण्यात बुडेल आणि नदीच्या प्रवाहासोबत दूरपर्यंत वाहून जाईल, नाहीतर गाळात रुतून तरी राहील. हरी आणि त्याच्या भावाने म्हाताऱ्याने सांगितलेल्याप्रमाणे केलं. त्यांनी मोठमोठी दगडं उचलली, ती त्या मढ्यासोबत चादरीमध्ये बांधली आणि दोघांनीही जोर लावून त्या मढ्याला नदीच्या प्रवाहात ढकलून दिलं. थोडा वेळ उभे राहून ते त्या दिशेने पाहत बसले. यावेळी ते चादरीत गुंडाळलेलं मढं पाण्याच्या आतमध्ये गेलं होतं. चला सुटलो एकदाचं, एवढं बोलून हरी आणि त्याचा भाऊ पाण्याच्या बाहेर निघाले. म्हातारा तिथेच उभा राहून सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेत होता. मढं यावेळी काही बाहेर निघालं नव्हतं. चला ते प्रवाहाला लागलं वाटतं, एवढं बोलून तिघेही आपली पावलं उचलत त्या नदीपात्रातून बाहेर येऊ लागले. नदीपात्रातला चिखल संपला होता. नदीपात्राच्या बाहेरचा खडबडीत दगडी किनारा आता पायाला लागला होता. पावसाचा जोर थोडा कमी झाला होता. चंद्रप्रकाशामुळे सगळीकडं स्वच्छ दिसत होतं. तिघेही तिथेच उभे राहून दगडाला पाय घासून आपल्या पायाला बरबटलेला चिखल काढू लागले. चिखल काढता काढता कोंडीबाची नजर नदीकडे गेली आणि तो तिथेच भीतीने थिजला. त्याला थरथर कापताना बघून हरी आणि त्याच्या भावाने नदीपात्राकडे नजर वळवली आणि त्यांनी जे बघितलं ते त्यांना समजण्यापलीकडचं होतं. त्यांनी आताच दगडं लावून पाण्यात टाकलेलं मढं परत नदीच्या पाण्याच्या वर आलं होतं आणि हळूहळू वाहत ते यांच्याच दिशेला येत होतं. ते बघून तिघांच्याही तोंडून शब्द फुटत नव्हते. ते चादरीत गुंडाळलेलं मढं नदीच्या काठाला लागलं. तिघेही डोळे विस्फारून त्या दिशेला बघत होते आणि अचानक ते नदी सोडून यांच्या दिशेने जमिनीवर रांगत येऊ लागलं. जणू एखादी अमानवी शक्ती ते मढं यांच्या दिशेने ओढत होती. ते दृश्य बघून कोंडीबा आणि त्याच्या दोन्ही मुलांचा धीर सुटला. ते तिघेही अंधारात सैरावैरा पळत सुटले. फक्त नदीच्या विरुद्ध दिशेला पळायचं एवढंच यावेळी त्यांच्या डोक्यात होतं.
अंधारात ठेच काढत कसे तरी पावलं उचलत ते पळू लागले. नदीच्या दुसऱ्या दिशेला दाट झाडी होती. पळता पळता तिघेही त्या दाट झाडीमध्ये घुसले. म्हातारा आपल्या हातातल्या काठीने रस्त्यात येणारे झुडपं शेजारी करत पळत होता. पळता पळता त्यांनी मागे वळून पाहिलं. ते चादरीत गुंडाळलेलं मढं वेगाने यांच्याच दिशेने येत होतं. आता पळायची जागाही संपली होती. त्यांच्या समोर एक भलं मोठं झाड लागलं. पावसानेही आपला जोर वाढवला होता आणि चंद्र पण हळूहळू ढगामागे जायला लागला होता. कोंडीबा आणि त्याची मुलं तीही घाबरत त्या झाडाला टिकून उभे राहिले. ते मढं सरसर करत त्यांच्याच दिशेने सरकत होतं. कोंडीबाने जोरजोरात देवाचं नाव घ्यायला सुरुवात केली. त्याला बघून हरी आणि त्याचा लहान भाऊ दोघेही जोरजोरात देवाचं नाव घेऊ लागले. ते सरपटत येणारं मढं त्यांच्या जवळ आलं आणि तिथेच थोडा वेळ थांबलं. तिघांचाही जीव त्यांच्या घशापर्यंत आला होता. छातीतली धडधड स्पष्टपणे ऐकू येत होती. काही असं घडेल असा विचार त्यांनी कधी स्वप्नातही केला नव्हता, पण आता जे घडत होतं ते त्यांच्या समोर होतं. मढं नदी पात्रातून बाहेर येऊन यांच्या मागे मागे आलं होतं. कोंडीबा आणि त्याच्या दोन्ही मुलांचं जोरजोरात देवाचं नाव घेणं सुरू होतं. काही वेळ ते चादरीत गुंडाळलेलं मढं तिथेच त्यांच्या समोर जमिनीवर पडून राहिलं आणि मग एकाएकी सरपटत तिथून शेजारच्या झाडाझुडपांमध्ये घुसलं. पाऊस आता जोरदार सुरू झाला होता. मोठमोठे थेंब सगळीकडे आदळत होते. चंद्र पण आता ढगांआड जाऊन सगळीकडे अंधार झाला होता. कोंडीबा, हरी आणि त्याचा लहान भाऊ बराच वेळ त्या झाडाखाली थरथरत उभे होते. बराच वेळ निघून गेल्यावर त्यांच्या जीवात जीव आला. हातपाय थरथर कापत असले तरी आता ते भानावर आले होते. आपली पावलं उचलत ते वेगाने आपल्या घराकडे निघाले. चालता चालता आता काय घडलेलं आहे हे अजिबात घरच्यांना सांगायचं नाही. म्हाताऱ्याने आपल्या दोन्ही मुलांना बजावून सांगितलं. तिघेही घराच्या आतमध्ये आले. आल्या आल्या म्हातारीनं विचारलं, काय झालं? काम फत्ते केलं. एवढे बोलून तिघेही जण त्यांच्या नानीकडे गेले. तिथेच कपडे काढून अंगावर भरपूर पाणी ओतून घेतलं. अंगावर पाणी ओतून कोंडीबा आणि त्याची दोन्ही पोरं घराच्या आतमध्ये आली. सगळं बरोबर झालं ना? म्हातारीने प्रश्न केला. उत्तरादाखल तिघांनी फक्त माना हलवल्या. तुम्ही जाऊन झोपा आता, कोंडीबाने म्हातारी आणि सुनेला सांगितलं. दोघेही आतमधल्या खोलीत चालल्या गेल्या. हरी आपल्या बापाकडे बघत होता. त्याच्या डोळ्यामध्ये अनेक प्रश्न उमटलेले कोंडीबाला दिसले. कोंडीबा स्वतःहूनच बोलला, आपण उद्या सकाळी तिकडं जाऊन बघूया. काय हाय का नाही ते, काही हाताला गावतं की काय ते उद्या सकाळीच कळेल. ती रात्र त्यांनी कशीबशी काढली. सकाळ होताच कोंडीबा, हरी आणि त्याचा लहान भाऊ नदीच्या काठाकडे निघाले. पावसाचा जोर सकाळपासून कमीच होता. तिघेही जण कालच्या त्या विपरीत घडलेल्या जागेकडे आले. कोंडीबा, हरी आणि त्याचा लहान भाऊ काल ज्या झाडाखाली उभे होते तिकडे आले. कालचं दृश्य आठवून परत त्यांच्या अंगावर काटा उभा झाला. त्यांनी तिथे बरीच शोधाशोध केली, पण काल ते झाडीत घुसलेलं मढं त्याचं दूरवर काहीच अस्तित्व नव्हतं. बराच वेळ शोधूनही त्यांना हाताला काहीच सापडलं नाही. ते कुठं गेलं होतं हे कळायला काहीच मार्ग नव्हता. बराच वेळ शोधल्यावरही हाताला काही लागत नाही हे बघितल्यावर कोंडीबा थोडा शांत झाला. हरीच्याही डोक्यावरचं दडपण उतरलं होतं. कोंडीबा म्हणाला, ती इथं नाही आहे, कुठं गेलं काही कल्पना नाही. आपल्याला चिंता करायचं कारण नाही. ते परत गावच्या कोणाच्या हाताला गावणार नाही. चला घरला. याबद्दल आता कुठेही काही बोलायचं नाही. साहजिकच हरी आणि त्याचा भाऊ जे घडलंय त्याबद्दल कुठेच बोलणार नव्हते. जे झालं गेलं सगळं इथंच विसरून जायचं. कोंडीबाने आपल्या दोन्ही मुलांना ताकीद दिली. दोघांनी माना हलवल्या. शेजारून वाहणाऱ्या नदीच्या पाण्याचा जोरदार आवाज त्यांच्या कानावर येत होता. दिवसाच्या उजेडामध्ये त्या नदीच्या पात्रातून वाहत जाणारी मोठमोठी झाडं झुडपं त्यांच्या नजरेस पडत होती. आणि काल ह्या एवढ्या रौद्र वाहणाऱ्या नदीमध्ये आपण कसे उतरलो आणि नंतर काय झालं हे आठवत तिघेही जण आपली पावलं उचलत होते.